हाय गाईज, युअर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इझी मॅथ्स ट्रिक्स. 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. पहा विद्यार्थी मित्र हो, आपण पाहत आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, ज्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट झालेला आहे आपला. आज आपण पाहत आहे प्रॅक्टिस सेट 1.2. प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये आपण शिकणार आहे ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये जे पाहिलं तशाच प्रकारे तसेच इक्वेशन आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये आहेत, परंतु इथं आपल्याला सोल्युशन फाइंड करायचे आहेत ते ग्राफिकल मेथडने. आता इथं आपल्याला क्वेश्चन पहा काय दिलेला आहे. कंप्लीट द टेबल टू सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. एक इक्वेशन दिलेला आहे x प्लस वाय इज इक्वल टू 3, x मायनस वाय इज इक्वल टू 4. आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या, ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मध्ये हा टेबल खूप महत्वाचा आहे, ज्यामध्ये फर्स्ट रो मध्ये एक्स व्हेरिएबल्स लिहिणार, सेकंड रो मध्ये वाय व्हेरिएबल्स घेणार आणि थर्ड रो मध्ये आपण एक्स कॉमा वाय त्यांच्या व्हॅल्यू लिहिणार. आता आपल्याला काय करायचं आहे, हा टेबल कंप्लीट करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला काही व्हॅल्यू दिलेल्या आहेत, जसं की एक्स ची व्हॅल्यू दिलेली असेल आणि वाय ची व्हॅल्यू विचारलेली असेल. इथं एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, वाय ची व्हॅल्यू दिलेली आहे. ऑलरेडी आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपल्या एका व्हेरिएबलवरून दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करणं शिकलो आहोत. आपल्याला माहित आहे, जेव्हा आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळायची तीच व्हॅल्यू आपण कुठल्या तरी इक्वेशन मध्ये पुट करून आपण वाय ची व्हॅल्यू फाइंड करत होतो. सेम तसंच करायचं आहे. तुम्हाला जेव्हा हा क्वेश्चन असा विचारलेला असेल कंप्लीट द टेबल, तेव्हा तुम्हाला सॉल्व्ह करण्याची आवश्यकता नाही, डायरेक्ट व्हॅल्यू लिहावं लागेल. परंतु आता आपल्याला समजण्यासाठी मी इथं बाजूला तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. तर काय करणार आपण, आता x इज इक्वल टू 3 ही व्हॅल्यू दिलेली आहे, ही या इक्वेशन मध्ये पुट करणार. म्हणजेच काय करणार आपण, पुट x इज इक्वल टू 3, कारण आपल्याला x इज इक्वल टू 3 दिलेला आहे आणि y आपल्याला फाइंड करायचा आहे. तर मी लिहिणार पुट x इज इक्वल टू 3, याला इक्वेशन नंबर 1 घ्या. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. काय होणार, मी ही व्हॅल्यू जर इक्वेशन 1 मध्ये पुट केली तर x रिप्लेस बाय 3 मीन्स 3 प्लस y इज इक्वल टू 3. LHS मध्ये जो 3 आहे प्लस RHS मध्ये मायनस जाणार, म्हणजेच y इज इक्वल टू 3 मायनस 3 इज इक्वल टू 0. मीन्स y ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला, y इज इक्वल टू 0. y इज इक्वल टू 0 मिळालं, त्यामुळे आपण इथं आता याला 0 करणार. आणि ऑलरेडी यांनी आपल्याला 3,0 दिले आहे, म्हणजे आपण पाहता क्षणी लक्षात आलं असतं आपल्याला इथं 3,0 असेल. परंतु तुम्हाला समजण्यासाठी आपण व्हॅल्यू कशा फाइंड करतो मी इथं तुम्हाला सॉल्व्ह करून दिला आहे. पहा, ज्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळाल्या त्याच आपण इथं लिहिणार. आणि एक्स व्हेरिएबल हा आधी असतो, म्हणून आधी एक्स व्हेरिएबल नंतर वाय व्हेरिएबल घेणार आपण. पहा, आता इथं आपल्याला एक्स ची व्हॅल्यू माहिती नाही आहे, वाय दिलेला आहे 5. आता आपण पहिल्या कॉलम सारखं इथं आपण डायरेक्टली लिहू पण नाही शकणार, कारण आपल्याला एक्स वाय पण माहिती नाही आणि एक्स पण माहिती नाही. वाय जरी माहित असला तरी आपल्याला एक्स माहिती नाही. त्यासाठी आपण काय करणार, पुट y इज इक्वल टू 5 इन इक्वेशन. जेव्हा आता y इज इक्वल टू 5 व्हॅल्यू पुट करणार, तेव्हा काय होणार, हे x प्लस 5 इज इक्वल टू 3. हा 5 LHS मध्ये प्लस आहे, RHS मध्ये मायनस होणार, म्हणजे x इज इक्वल टू 3 मायनस 5 मीन्स मायनस 2. आपल्याला इथून x ची व्हॅल्यू काय मिळाली, आता x इज इक्वल टू मायनस 2. ही व्हॅल्यू आपण इथं x ची लिहिणार मायनस 2. म्हणजेच काय होणार इथं, मायनस 2,5. अशाच प्रकारे आता हा थर्ड कॉलम पण आपण कंप्लीट करणार. x ची व्हॅल्यू माहिती नाही आपल्याला, y ची व्हॅल्यू 3 आहे, मग हीच y ची व्हॅल्यू पुट y इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. काय असणार इक्वेशन 1, x प्लस वाय इज इक्वल टू 3. y आपल्याला 3 दिलेला आहे, म्हणजेच काय होणार, x इज इक्वल टू हा y x प्लस y रिप्लेस बाय 3 इज इक्वल टू 3 प्लस 3 तिकडे जाणार, मायनस होणार, म्हणजेच काय होणार, x इज इक्वल टू 0. इथून काय लक्षात येते आपल्याला, x ची व्हॅल्यू काय येणार 0 आणि y 3 मीन्स इथे येणार 0,3. अशा प्रकारे आपण हा पहिला टेबल कंप्लीट केलाय. अशाच प्रकारे आपण दुसऱ्या टेबल मध्येही पाहणार आहे. इथं पहा, x ची व्हॅल्यू आपल्याला गिवन नाही, y ची व्हॅल्यू गिवन आहे. आता पहा इक्वेशन काय आहे, x मायनस वाय इज इक्वल टू 4. मग आता
एक्स इज इक्वल टू माहिती नाही, परंतु वाय इज इक्वल टू 0 हे आपल्याला माहिती आहे. याला आपण इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करणार आणि वाय इज इक्वल टू 0 ही व्हॅल्यू आपण पुट करणार इक्वेशन 2 मध्ये. पुट इन इक्वेशन 2. जेव्हा इक्वेशन 2 मध्ये ही व्हॅल्यू पुट करणार आपण, तेव्हा इक्वेशन 2 काय होणार, एक्स मायनस 0, कारण आता वाय 0 आहे, इज इक्वल टू 4. मीन्स एक्स इज इक्वल टू 4. तर काय लक्षात आलं आपल्या की एक्स ची व्हॅल्यू किती येत आहे, 4. म्हणजे इथं आपण घेणार 4. आणि आता आपल्याला एक्स वाय काय मिळाले, 4,0. अशाच प्रकारे आता सेकंड कॉलम आपण कंप्लीट करणार. त्यासाठी आपल्याला एक्स दिलेला आहे, आपण एक्स ची व्हॅल्यू -1 ही इक्वेशन 2 मध्ये पुट करू. काय होणार इक्वेशन 2 मध्ये जर व्हॅल्यू पुट केली तर एक्स च्या ऐवजी आपण -1 लिहिणार, -y इज इक्वल टू 4. आता हे जे -y आहेत हे तिकडे घेऊन चला, म्हणजेच RHS मध्ये. तर इकडे मायनस आहेत, तिकडे गेले तर प्लस होतील, -1. आणि हे जे 4 RHS मध्ये प्लस आहे, मायनस होणार इकडे LHS मध्ये, इज इक्वल टू y. -1 -4 -5. तर y ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, -5. ती व्हॅल्यू आपण इथे लिहिणार -5. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यू काय मिळाल्या, -1 -5. आणि यातला शेवटच्या कॉलम मध्ये आपल्याला 0 -4 दिलेला आहे. आपण सरळ सरळ इथं व्हॅल्यू लिहिणार 0 -4. आता पहा, आपण फर्स्ट टेबल आणि सेकंड टेबल कंप्लीट केला. आपल्याला क्वेश्चन काय होता, कंप्लीट द टेबल टू सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आपल्याला फक्त टेबल कंप्लीट करायचा होता, कुठल्याही प्रकारचा ग्राफ आपल्याला काढायचं त्यांनी सांगितलं नाही. जर यांनी आपल्याला ग्राफ सांगितला असता तर आपण काय केलं असतं, आता सांगितलेलं नाही, जस्ट तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगत आहे. आपल्याला फर्स्ट इक्वेशनमुळे 3 पॉइंट मिळाले. एक आहे 3,0, दुसरा पॉइंट आहे -2,5 आणि तिसरा पॉइंट आहे 0,3. आपण हे तीनही पॉइंट आपल्या ग्राफ पेपरवरती ड्रॉ केले असते. पॉइंट कसा घेत असतो, 3,0 हा पॉइंट कुठे असेल तर 3 हा एक्स एक्सिस वरती, मीन्स हा इथं, आणि 0 म्हणजेच y ची व्हॅल्यू 0 कुठे असते तर एक्स एक्सिस वरती, म्हणजे आपला पहिला पॉइंट हा झाला असता. आणि नंतर दुसरा पॉइंट असता -2,5, म्हणजेच एक्स एक्सिस ची -2 ही व्हॅल्यू घ्या आणि y एक्सिस वरती पहा 5, म्हणजे आपल्याला वर जावं लागेल, हा पॉइंट असेल दुसरा. आणि तिसरा पॉइंट असेल 0,3, एक्स एक्सिस वरती 0 आणि y एक्सिस वरती 3. आता पहा, एक्स एक्सिस 0 कुठे असतो, y एक्सिस वरती, आणि y ची व्हॅल्यू 3, म्हणजे हा असेल तो पॉइंट. आता हे जे 3 पॉइंट आहेत, आपण हे जर यांना लाईन ड्रॉ केली तर ती स्ट्रेट लाईन येणार. अशाच प्रकारे आपण सेकंड जो टेबल आहे याचे सुद्धा पॉइंट जर ग्राफ पेपरवरती ड्रॉ केले आणि एक लाईन बनवली, ती सुद्धा एक स्ट्रेट लाईन येणार. आणि ह्या दोन स्ट्रेट लाईन कुठंतरी इंटरसेक्ट होतील, आणि त्या लाईन जिथे इंटरसेक्ट होतील तो जो पॉइंट असेल तिथं आपल्याला एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू मिळतील आणि ते आपलं सोल्युशन असेल. हे आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पाहणार आहे. इथं फक्त आपल्याला ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची होती, म्हणून आपण ही ऍक्टिव्हिटी आता कंप्लीट केलेली आहे. आता पाहूया आपण सेकंड क्वेश्चन. पहा आता सेकंड एक्झाम्पल काय आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग ग्राफिकल मेथड. इक्वेशन दिलेलं आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. आता हे जे सायमल्टेनियस इक्वेशन आहे याला सॉल्व्ह करायचं आहे, म्हणजेच आपल्याला एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू फाइंड करायचे, परंतु ग्राफिकल मेथडने. तर ग्राफिकल मेथडने सॉल्व्ह करताना काय करायचं तर लक्षात ठेवा, टेबल बनवायचे. तर टेबल कसे बनवायचे, फर्स्ट इक्वेशन साठी एक टेबल घ्यायचा, सेकंड इक्वेशन साठी एक टेबल घ्यायचा. मग आता टेबल साठी आपल्याला एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू माहिती असल्या पाहिजेत. तर त्या व्हॅल्यू आपण एक्स इज इक्वल टू कन्सिडर करायची कुठली व्हॅल्यू, आणि ती व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करून आपल्याला जे वाय ची व्हॅल्यू मिळेल ती तिथं आपल्या टेबलमध्ये पुट करायच्या, आणि अशा प्रकारे आपला टेबल कंप्लीट करायचा. आपण एक्झाम्पल घेतलं तर तुमच्या अधिक लक्षात येईल. पहा आता एक्स इज इक्वल टू मी कुठली तरी एखादी व्हॅल्यू कन्सिडर करतोय. एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र, कधीही व्हॅल्यू घेताना ही छोट्यात छोटी घ्या, जेणेकरून आपल्याला ती व्हॅल्यू आपल्या ग्राफ पेपरवर दाखवताना अडचण नको यायला. तर आता मी एक्स इज इक्वल टू पुट एक्स इज इक्वल टू 0.
मी x इज इक्वल टू 0 घेणार. मग x इज इक्वल टू मी 0 व्हॅल्यू घेतली म्हणून मी या टेबलमध्ये आपली x ची व्हॅल्यू ही 0 इथं लिहिणार. आता x मी जर 0 घेत आहे तर मला y ची व्हॅल्यू काय मिळणार हे आपल्याला या इक्वेशन मध्ये ही व्हॅल्यू पुट केल्यावर समजणार. तर आपण काय करणार, x इज इक्वल टू 0 इक्वेशन 1 मध्ये पुट करा. तर सरळ सरळ इथं काय होणार, पुट x इज इक्वल टू 0 इन 1. तर काय होणार, 0 प्लस y इज इक्वल टू 6 मीन्स y इज इक्वल टू 6. जेव्हा आपण x ची व्हॅल्यू 0 घेतली तेव्हा y 6 मिळाला. त्यामुळे मी आता x जेव्हा 0 घेतला तेव्हा y मिळाला 6 म्हणून इथं 6 येणार आणि आपण इथं x, y मध्ये लिहिणार 0,6. अशा प्रकारे आपण एक पॉइंट फाइंड केला. असे आपल्याला आणखी 3 पॉइंट फाइंड करावे लागतील. त्यासाठी आपल्याला आणखी x इज इक्वल टू कुठली तरी एखादी व्हॅल्यू कन्सिडर करावं लागेल. मग मी आता x इज इक्वल टू कन्सिडर करत आहे, पुट x इज इक्वल टू 2. मी जर x इज इक्वल टू 2 घेतलं तर काय होणार, x ला 2 ने रिप्लेस करा मीन्स 2 प्लस y इज इक्वल टू 6. 2 इकडे प्लस आहेत, RHS मध्ये मायनस होतील मीन्स y इज इक्वल टू 6 मायनस 2 इज इक्वल टू 4. म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळणार, y इज इक्वल टू 4. आता पहा, x इज इक्वल टू 2 घेतला तर y आपल्याला 4 मिळाला. म्हणजे इथं लिहिणार मी x इज इक्वल टू 2 तर y इज इक्वल टू 4 आणि माझा पॉइंट होणार 2,4. आता आणखी एखादी व्हॅल्यू पुट करा, पुट x इज इक्वल टू 3 घेऊन पहा. x इज इक्वल टू जर आपण 3 घेणार तर काय होणार, इक्वेशन आहे x प्लस y इज इक्वल टू 6. पुट x इज इक्वल टू 3 इन 1. तर काय मिळणार व्हॅल्यू, x रिप्लेस बाय 3. 3 प्लस y इज इक्वल टू 6. y इज इक्वल टू 6 मायनस 3 इज इक्वल टू 3. म्हणजे इथं y ची व्हॅल्यू आपण जर x इज इक्वल टू 3 घेतली तर y ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला 3च येणार. त्यामुळे आपण x इज इक्वल टू जेव्हा 3 घेतले तेव्हा आपल्याला y सुद्धा 3च मिळाले. म्हणून आपला पॉइंट होणार 3,3. नेक्स्ट पॉइंट साठी आपण काय करणार, आता नेक्स्ट पॉइंट साठी x ची कुठली तरी एक व्हॅल्यू घेऊन पहा. पुट x इज इक्वल टू 6. जर मी x इज इक्वल टू 6 घेतले तर काय होणार, पहा x इज इक्वल टू 6 पुट करा इक्वेशन 1 मध्ये. काय होणार, 6 प्लस y इज इक्वल टू 6. प्लस 6 तिकडे जाणार, मायनस होतील, y इज इक्वल टू 6 मायनस 6 इज इक्वल टू 0. म्हणजेच y इक्वल टू 0. x इज इक्वल टू जेव्हा 6 घेणार आपण, x ची व्हॅल्यू 6 तर y येणार 0. तर इथं आपल्याला न्यू पॉइंट मिळणार 6,0. आता आपण फर्स्ट इक्वेशन साठी टेबल कंप्लीट केला. x इज इक्वल टू काही व्हॅल्यू कन्सिडर केल्या, त्यावरून आपल्याला y च्या काही व्हॅल्यू मिळाल्या. अशा प्रकारे आपण xy मीन्स असे आपण 4 पॉइंट घेतले. आता आपण अशाच प्रकारे दुसरं जे इक्वेशन आहे आपलं, सेकंड इक्वेशन इज x मायनस y इज इक्वल टू 4. यासाठी आपण टेबल कंप्लीट करूया. पहा आता इथं आपण पुट x इज इक्वल टू 0. सिंपल x इज इक्वल टू 0 पुट करू. काय होणार, 0 मायनस y इज इक्वल टू 4. तर मायनस y इज इक्वल टू 4. एक गोष्ट लक्षात घ्या, व्हेरिएबलला साइन मायनस राहणार नाही, ते आपल्या नंबरला येणार. म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला इथून मिळेल y इज इक्वल टू 4 च्या ऐवजी आता होणार मायनस 4. पहा आता x जेव्हा आपण 0 घेतला तेव्हा y मिळाला मायनस 4. x 0 तर y किती झालाय, मायनस 4. म्हणजे आता आपला न्यू पॉइंट काय असेल, 0, मायनस 4. अशाच प्रकारे आता x ची दुसरी व्हॅल्यू घ्या. पुट x इज इक्वल टू 2 घेऊन पाहू आपण. x इज इक्वल टू जर 2 घेतली, कुठल्याही व्हॅल्यू आपण कन्सिडर करू शकतो x साठी. त्यावरून आपल्याला जी y ची व्हॅल्यू मिळणार ती व्हॅल्यू आपण इथं टेबलमध्ये पुट करणार. x इज इक्वल टू 2 जर आपण कन्सिडर केलं तर हे 2 मायनस y इज इक्वल टू 4. प्लस 2 त्या बाजूला मायनस 2 होतील. मायनस y इज इक्वल टू 4 मायनस 2. मायनस y इज इक्वल टू 2 मीन्स y इज इक्वल टू मायनस 2.
अशा प्रकारे जर एक्स आपण 2 घेणार तर वाय ची व्हॅल्यू आपल्याला -2 मिळणार, म्हणजे आपला पॉइंट झालाय आता 2, -2. पुट एक्स इज इक्वल टू 3 व्हॅल्यू आपण कन्सिडर करून पाहणार. जर एक्स इज इक्वल टू आपण 3 इक्वेशन 2 मध्ये पुट करत आहे तर काय होणार, एक्स च्या ऐवजी आपण 3 -y इज इक्वल टू 4 +3 त्या बाजूला घेऊन चला, म्हणजे इकडे -y राहणार. 4 - 3 -y इज इक्वल टू 1. देअरफॉर y इज इक्वल टू -1. जेव्हा x ची व्हॅल्यू आपण 3 कन्सिडर केली, y किती मिळाला -1, म्हणजे इथे येणार आता 3, -1. x इज इक्वल टू एखादा निगेटिव्ह नंबर घेऊन पाहू आपण. पुट x इज इक्वल टू -4. काय होणार, -4 घेतले तर व्हॅल्यू पुट करा. x इज इक्वल टू -4, -4 -y इज इक्वल टू +4. -4 तिकडे जाणार म्हणजे +4. -y इज इक्वल टू 4 + 4 इज 8. y इज इक्वल टू 8. सॉरी, -y इज इक्वल टू 8 याचा अर्थ होणार y इज इक्वल टू -8. जेव्हा आपण x इज इक्वल टू -4 ही व्हॅल्यू घेतली तेव्हा y ची व्हॅल्यू आपल्याला -8 ही मिळाली, म्हणजे इथं मिळालं आपल्याला -4, -8 ह्या व्हॅल्यू मिळाल्या. आता आपण दोनही टेबल इथं कंप्लीट केले आहेत. हे टेबल आपल्याला खूप महत्वपूर्ण आहेत आपला ग्राफ बनवण्यासाठी. आता ग्राफ बनवताना आपण काय करणार, तर आपल्याला ह्या सर्व व्हॅल्यू आपल्याला आपल्या ग्राफ पेपरवरती सर्व पॉइंट ड्रॉ करायचे आहेत. तर सर्वात पहिले आपण जी पहिली लाईन येणार आपल्याला ती पहिल्या इक्वेशनवरून मिळणार, त्यासाठी आपण पहिल्या टेबल मधल्या सर्व व्हॅल्यू इथं पुट करणार. तर आपला पहिला पॉइंट असेल 0,6. पहिली व्हॅल्यू x एक्सिस वरची म्हणजेच आपला 0 इथं असणार. दुसरी व्हॅल्यू ही y एक्सिस वरती 6, म्हणजे आपला 6 इथं आहे, म्हणजे आपला पॉइंट 0,6 हा इथं झाला फर्स्ट पॉइंट. आता याची कोऑर्डिनेट काय असणार, 0,6 ते तिथं लिहून घ्यायचे. हा आपल्याला पहिला पॉइंट मिळाला. दुसरा पॉइंट 2,4. x एक्सिस वरती 2, y एक्सिस वरती 4. आता ही 2 ची लाईन अशी वरती जाणार आणि 4 ची लाईन अशी इथं येणार, म्हणजे आपला पॉइंट इथं सापडणार आपल्याला. अशा प्रकारे पा x ची व्हॅल्यू 2 म्हणून ही 2 ची लाईन, y ची व्हॅल्यू 4 म्हणून ही लाईन, ह्या लाईन जिथे इंटरसेक्ट होतील तिथं आपला पॉइंट असेल. त्या पॉइंटच्या कोऑर्डिनेट आहे 2,4. आणि आपल्याला थर्ड पॉइंट पाहायचा 3,3. x एक्सिस वरती 3, y एक्सिस वरती 3, म्हणजे हा 3 आणि हा 3. तर आपला हा पॉइंट असेल 3,3. आणि आपला लास्ट पॉइंट 6,0. x एक्सिस वरती 6 आणि y एक्सिस वरती 0, म्हणजे इथं येणार हा पॉइंट, कारण y ची व्हॅल्यू 0 ही x एक्सिस वरती राहणार. अशा प्रकारे आपण पहिल्या इक्वेशन मुळे जे 4 पॉइंट मिळाले ते आपण इथं ड्रॉ केलेले आहेत. आता हे चारही पॉइंट जर आपण जॉईन केलेत तर आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळते. अशा प्रकारे आपल्याला इथं एक स्ट्रेट लाईन मिळणार. आणि ही जी स्ट्रेट लाईन आहे ही मिळाली आपल्याला या इक्वेशन मुळे x + y = 6. म्हणून या लाईनचं इक्वेशन असेल x + y = 6. x + y = 6 ही लाईन आपल्याला मिळालेली आहे. अशाच प्रकारे आता आपण x - y = 4 ही लाईन शोधू. तर त्यासाठी आपल्याकडे टेबल दिलेला आहे. तर टेबलमध्ये 0 - 4, तर x एक्सिसचा 0 हा y एक्सिस वरती आणि -4 म्हणजेच तो पॉइंट इथं सापडणार आपल्याला. तर या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय असणार, 0, -4. दुसरा पॉइंट पहा 2,4. तर 2,4 कुठं असणार, x एक्सिस वरती 2 आणि +4 मीन्स दुसरा पॉइंट येणार इथं 2,4. तर हा आहे आपला दुसरा पॉइंट. पहा आता दोन्ही पॉइंट एकच होत आहे. आणि नंतर थोडीशी मिस्टेक झाली, 0, -4 आणि 2, -2 येणार. तर 2, -2 म्हणजे हा असेल आपला पॉइंट. आणि तिसरा पॉइंट 3, -1. तर x एक्सिस वरती 3
आणि वाय एक्सिस वरती -1, तर वाय एक्सिस वरती -1 3 हा पॉइंट असेल आपला. याला 2, -2 आणि हा पॉइंट जो आहे 3, -1 आहे. आणि आपला -4, -8 म्हणजे एक्स एक्सिस वरती -4 कुठं आहेत हे इथं आणि वाय एक्सिस वरती -8, तर अशा प्रकारे हा आपला पॉइंट या बाजूला मिळणार. आता हे 4 पॉइंट जेव्हा आपण जॉईन करणार, याला जॉईन करून घ्या. पहा, जेव्हा आपण ही सेकंड लाईन ड्रॉ केली तरी सेकंड लाईनचं इक्वेशन काय असणार आपलं, x - y = 4. ते आपण इथं लिहिणार x - y = 4. अशा प्रकारे आपण दोन्ही लाईन ड्रॉ केल्या. यामध्ये आता सर्वात महत्वाचं आहे, ह्या लाईन कुठं इंटरसेक्ट होत आहेत, तर ह्या लाईन आपल्या या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहेत. ज्या पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत, एक्स कोऑर्डिनेट आहे 5 आणि वाय कोऑर्डिनेट आहे 1. तर आपलं सोल्युशन काय असेल, x = 5 अँड y = 1. म्हणजे आपण फायनली काय लिहिणार, देअरफॉर द सोल्युशन इज, देअरफॉर सोल्युशन x, y = x is 5 and y is 1. अशा प्रकारे ग्राफिकल मेथडने आपण x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड केल्या. अगदी सोपी प्रॉब्लेम आहे. एक वेळेस तुम्हाला सवय झाली तर खूप इझी वाटतील, कुठल्याही प्रकारची यामध्ये चूक होत नाही आणि खूप खूप सोपी वाटतील तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करून पाहाल. अशा प्रकारे आपण आता ग्राफिकल मेथडचे आणखी काही प्रॉब्लेम पाहणार आहे. आपण हे जे फर्स्ट प्रॉब्लेम पाहिलं सेम असेच बाकीचेही प्रॉब्लेम राहतील. पहा, सेकंड एक्झाम्पल आपण बऱ्यापैकी इथं घेऊन सॉल्व्ह केलेला आहे. आपल्याला सेकंड एक्झाम्पल दिलेला आहे x + y = 5, x - y = 3. आपण एका एका इक्वेशनला सॉल्व्ह करू. x + y = 5 याला इक्वेशन नंबर 1 घेणार. या इक्वेशन मध्ये जेव्हा आपण x = 1 पुट करणार तेव्हा आपल्याला y ची व्हॅल्यू 4 येणार. त्यामुळे आपण x = 1 जेव्हा घेणार तेव्हा y 4 मिळणार. म्हणजे आपला फर्स्ट पॉइंट असेल 1, 4. आता x = आपण 0 व्हॅल्यू जर पुट केली तर y ची व्हॅल्यू आपल्याला 5 मिळणार. म्हणजेच आपला नेक्स्ट पॉइंट असणार 0, 5. x 0 आणि y 5. थर्ड, जेव्हा आपण व्हॅल्यू x = 2 पुट करणार तेव्हा आपल्याला y ची व्हॅल्यू 3 मिळणार. त्यामुळे आपल्याला पॉइंट मिळणार तो 2, 3. अशाच प्रकारे जर आपण x ची व्हॅल्यू जर 5 कन्सिडर केली तर y ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार 0. म्हणजे आपला पॉइंट असेल 5, 0. अशा प्रकारे आपल्याला फर्स्ट इक्वेशन साठी हा टेबल मिळालेला आहे, ज्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे 1, 4, 0, 5 सेकंड पॉइंट असेल, थर्ड पॉइंट 2, 3 आणि फोर्थ पॉइंट 5, 0. सेकंड जे इक्वेशन आहे आपल्याकडे ते आहे x - y = 3. यामध्ये जर x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर y ची व्हॅल्यू -3 येताना दिसत आहे. जर x = -1 आपण कन्सिडर करतोय, -1 जर या इक्वेशन मध्ये आपण पुट केला तर आपल्याला y ची व्हॅल्यू -4 येते. अशा प्रकारे x आणखी काहीतरी नंबर कन्सिडर करू. आपण 1 कन्सिडर केला आणि हा x = 1 जर इक्वेशन 2 मध्ये आपण पुट केला, पुट इन इक्वेशन 2, तर आपल्याला इथं y ची व्हॅल्यू ही -2 येताना दिसत आहे. सेम आपण जशा ह्या व्हॅल्यू घेतला x = 2 पुट करणार आणि y ची व्हॅल्यू -1 येणार. त्यामुळे आपण आपला जो टेबल कंप्लीट केला यामध्ये आपल्याला फर्स्ट पॉइंट मिळाला 0, -3. सेकंड पॉइंट आहे -1, -4. थर्ड पॉइंट आहे 1, -2 आणि फोर्थ पॉइंट असेल 2, -1. आता आपल्याला आव्हान आहे हे सर्व पॉइंट, हा जो टेबल आहे या टेबल मध्ये मिळालेले सर्व पॉइंट आपल्या ग्राफ पेपरवरती आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. तर पहा, फर्स्ट पॉइंट 1, 4. हा जो 1, 4 आहे हा कसा दाखवता येणार, तर x एक्सिसचा 1 आणि y एक्सिसचा 4, तर हा पॉइंट इथं असणार. सेकंड पॉइंट 0, 5. x एक्सिस वरती 0 म्हणजे इथं आणि 5 म्हणजे आपला हा 5 इथं असेल. म्हणजे 0, 5 आपल्याला इथं मिळाला. पहिला जो पॉइंट होता तो 1, 4 आहे, त्याला आपण 1, 4 लिहिणार. थर्ड पॉइंट हा आहे आपला 2, 3. तर 2 x एक्सिस वरती आणि y एक्सिस वरती 3 म्हणजे 2 आणि हे 3, तर हा पॉइंट असेल तो.
तर याचे कोऑर्डिनेट आपण लिहिणार 2,3. 5,0 आपण शोधणार. 5 एक्स एक्सिस वरती इथं आहे आणि y0 म्हणजे इथंच असणार हा पॉइंट. तर अशा प्रकारे आपल्याला चारही पॉइंट मिळाले. जेव्हा आपण या चारही पॉइंटला जॉईन करणार तेव्हा एक आपल्याला स्ट्रेट लाईन मिळणार, ती अशा प्रकारे असणार. तर हे आपण चारही पॉइंट आपण जोडलेले आहेत इथं. तर आपल्याला एक स्ट्रेट लाईन मिळाली. ही स्ट्रेट लाईन म्हणजेच आपलं इक्वेशन कुठलं इक्वेशन असणार, तर x प्लस वाय इज इक्वल टू 5 हे इक्वेशन असणार. कुठेतरी एका बाजूला आपण याला x प्लस वाय इज इक्वल टू 5 असं लिहिणार. आता ज्या प्रकारे आपण फर्स्ट इक्वेशन ड्रॉ केलं ग्राफवरती, अशाच प्रकारे आपण सेकंड इक्वेशनही आपण ग्राफ पेपरवरती दाखवणार आहे. तर पहा, त्यासाठी आपल्याला पॉइंट पाहावं लागतील 0,-3. तर हा पॉइंट आपल्याला कुठं मिळणार, x एक्सिस 0, y एक्सिस इज -3 म्हणजे -3 y एक्सिस वरती खाली इथं मिळणार. म्हणजे या पॉइंटचे कोऑर्डिनेट आहे 0,-3. नंतर आपण पाहू -1, -4. तर x एक्सिस -1, -4. तर हा असेल नेक्स्ट पॉइंट. कोऑर्डिनेट घ्या -1, -4. नंतर पहा 1, -2. तर x एक्सिस वरती +1 आहे, इथं आहे हा सॉरी -1, -4 असणार. म्हणजे आपण LHS मध्ये इथं -1, -4 हा पॉइंट झालेला आहे. आपण आता तिसरा पॉइंट 1, -2. x एक्सिस वरती 1 आणि -2 म्हणजेच आपल्याला y एक्सिस वरती -2, तर इथं मिळणार हा पॉइंट. आणि लास्ट पॉइंट 2, -1. x एक्सिस वरती 2 आणि 1 म्हणजे इथं असणार. आता आपण हे चारही पॉइंट -1, 2 हा पॉइंट असणार आपला 1, -2. आता हे चारही पॉइंट जेव्हा आपण स्ट्रेट लाईन मध्ये आहेत पाहत आहे, यांना जेव्हा आपण जॉईन करणार तेव्हा आपल्याला एक नवीन लाईन मिळणार. आणि त्या लाईनचं इक्वेशन काय असणार, तर त्या लाईनचं इक्वेशन असणार x - y इज इक्वल टू 3. इक्वेशन लिहायला विसरायचं नाही. आता ह्या दोन लाईन, कुठल्या दोन लाईन, x प्लस वाय इज इक्वल टू 5, x मायनस वाय इज इक्वल टू 3 इंटरसेक्ट होताना दिसत आहेत या पॉइंट मध्ये. ज्या पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत, x कोऑर्डिनेट इज 4 अँड y कोऑर्डिनेट इज 1. याचा अर्थ आपल्या या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय असणार, तर 4,1 जे की आपला आन्सर असेल. म्हणजे आपण इथं काय लिहू शकणार आता, द सोल्युशन इज xy इज इक्वल टू काय असणार, 4,1. 4,1. थर्ड इक्वेशन मध्ये पहा, x प्लस वाय इज इक्वल टू 0, 2x मायनस वाय इज इक्वल टू 9 हे आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत. आपण फर्स्ट इक्वेशन कन्सिडर करू, x प्लस वाय इज इक्वल टू 0. यामध्ये x इज इक्वल टू 0 जर पुट केलं तर y ची व्हॅल्यू 0 येणार. त्यामुळे आपल्याला फर्स्ट पॉइंट 0,0 असणार. x इज इक्वल टू जेव्हा 1 व्हॅल्यू पुट करणार y ची व्हॅल्यू -1 येणार. x इज इक्वल टू 1 इक्वेशन 1 मध्ये ठेवून पाहायचं. पहा 1 प्लस वाय इज इक्वल टू 0 प्लस वाय इकडे आले तर -y. अशा प्रकारे आपल्याला पॉइंट मिळाला 1,-1. x इज इक्वल टू 2 जर आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केली तर y ची व्हॅल्यू -2 येणार. आपण सॉल्व्ह करून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. x इज इक्वल टू जर आपण 3 कन्सिडर करत आहे तर y ची व्हॅल्यू -3 येणार. अशा प्रकारे आपल्याला हे 4 पॉइंट मिळतील. x प्लस वाय इज इक्वल टू 0 या इक्वेशन साठी आपण हा टेबल बनवलेला आहे जिथे आपल्याला 4 पॉइंट मिळाले. हे 4 पॉइंट आपण आता आपल्या ग्राफ पेपर वरती दाखवणार आहे आणि तिथून आपल्याला एक लाईन मिळेल. फर्स्ट पॉइंट 0,0 म्हणजे आपलं सेंटर. नंतर 1,-1, x एक्सिस 1, y एक्सिस -1 म्हणजे खालच्या बाजूला इथं असेल हा पॉइंट. फर्स्ट पॉइंट 0,0. सेकंड पॉइंट इज 1,-1. नंतर 2,-2, x एक्सिस 2, y एक्सिस -2 म्हणजे हा इथं असणार हा पॉइंट. याला कोऑर्डिनेट 2,-2. 3,-3, 3 आणि -3 तर हा पॉइंट असेल तो 3,-3. आता जर आपण याला जॉईन केलं तर एक स्ट्रेट लाईन येणार. ती स्ट्रेट लाईन अशा प्रकारे असेल. ऍक्च्युली हे कॉन्स्टंट इक्वेशन आहे. ठीक आहे, तुम्हाला याचा अभ्यास नाही आहे सध्या. तर आपल्याला जे लाईन मिळाली तर ती लाईन असणार x प्लस वाय इज इक्वल टू 0. x प्लस वाय इज इक्वल टू 0 हे इक्वेशन मिळालेलं आहे.
आपण आता सिमिलरली जे सेकंड इक्वेशन होतं ते आहे आपलं 2x मायनस वाय इज इक्वल टू 0. याला आपण सॉल्व्ह करणार आहे आता. तर x इज इक्वल टू 2 जर व्हॅल्यू आपण पुट केली तर y ची व्हॅल्यू -5 येणार. सिंपल कॅल्क्युलेशन आहे, करू शकता. x इज इक्वल टू 3 कन्सिडर केलं तर y ची व्हॅल्यू आपल्याला -3 मिळत आहे. x इज इक्वल टू 4 कन्सिडर केलं तेव्हा आपल्याला y ची व्हॅल्यू -1 मिळाली. आणि एक वेळेस आपण 0 घेऊन पाहणार. x इज इक्वल टू 0 घेतलं तर y ची व्हॅल्यू -9 येत आहे. ह्या सर्व व्हॅल्यू x च्या फर्स्ट रो मध्ये, y च्या सेकंड रो मध्ये आणि x, y नंतर आपण थर्ड रो मध्ये घेणार. आता हा जो आपला टेबल बनलेला आहे या टेबलच्या सहाय्याने आपण ह्या सर्व व्हॅल्यू आपल्या ग्राफ पेपरवरती दाखवणार आहे. तर पहा आता पॉइंट आपण ड्रॉ करणार. 2, -5 पॉइंट शोधायचा आहे. x एक्सिस वरती 2, y एक्सिस वरती -5 म्हणजे तो पॉइंट इथं असेल. त्याला आपण लिहिणार 2, -5. नंतर जो पॉइंट असणार आपला 3, -3, x एक्सिस 3, y एक्सिस -3 हा पॉइंट असेल तो. आता हा पॉइंट आपल्याला पुन्हा मिळत आहे म्हणजे इथंच लक्षात येते की आपला जो इंटरसेक्शन पॉइंट असेल तो 3, -3 असेल. त्यानंतर आपला 4, -1 x एक्सिस वरती 4, y एक्सिस वरती -1 हा पॉइंट असेल तो. नंतर 0, -9 कुठं असणार तर x एक्सिस 0 आणि y एक्सिस वरती -9 तर y एक्सिस वरती -9 इथं असेल. अशा प्रकारे आपल्याला हे जे आता 4 पॉइंट मिळाले मी यांना जोडून घेणार आहे. आणि हे 4 पॉइंट आपण जोडल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपली जी लाईन आहे ही या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत आहे म्हणजे आपलं सोल्युशन असणार 3, -3. आता ही जी नवीन लाईन मिळाली या लाईनचे इक्वेशन काय असेल 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. हे इथं आपण लिहून घेणार 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. आणि आपल्याला सोल्युशन जे मिळालेलं आहे फायनली ते आपण लिहून घेणार. द सोल्युशन इज देअरफॉर द सोल्युशन x, y इज इक्वल टू काय आहे x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू -3. तर विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे आपण बाय युजिंग ग्राफ सोल्युशन फाइंड करू शकतो. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मधला मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. एक क्वेश्चन राहतोच या पॉइंट वरती. आय होप तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लेक्चर समजलं असेल. ज्या विद्यार्थ्यांनी लाईक सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळेल. धन्यवाद.